यानंतर आपण थेट दादरमध्ये जातोय। दादरच्या हनुमान मंदिराबाहेर ठाकरेंचे शिवसैनिक आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आल्याची देखील माहिती मिळते। दादरच्या हनुमान मंदिरात किरीट सोमय्या हे दर्शनासाठी दाखल झाले होते आणि त्यावेळी शिवसैनिक दाखल झालेले आणि या दादरच्या हनुमान मंदिराबाहेर सध्या गोंधळाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। नुकतीच हनुमान मंदिराच्या या पाडकामाला नोटीस मिळाली होती आणि ती नोटीसही स्थगित करण्यात आलेली आहे। त्यानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या हे हनुमानाचं दर्शन घेण्यासाठी दादरमध्ये दाखल झाले आणि त्यानंतर शिवसैनिक सुद्धा या परिसरामध्ये दाखल झाले आणि त्यानंतर सध्या भाजपचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आल्यानं या परिसरात सध्या गोंधळाची स्थिती निर्माण झालेली आहे। 5 वाजता आदित्य ठाकरे सुद्धा या हनुमान मंदिराला भेट देणार आहेत आणि तत्पूर्वी किरीट सोमय्या या हनुमान मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी दाखल झाले आणि त्यानंतर हा सगळा गोंधळ आपल्याला इकडे पाहायला मिळतोय। पोलिसांकडून सुद्धा कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र घोषणाबाजी देखील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून केली जाते। हे बोलायला आलं इकडे अजून चला मला बाहेर काढा बाहेर काढा मला हो चला बाहेर काढा आता बाहेर काढा चला बाहेर काढा चला बाहेर काढा जेव्हा किरीट सोमय्या हनुमानाचं दर्शन घेण्यासाठी जेव्हा तिथे दाखल झाले त्यावेळी शिवसैनिकांनी एकच गोंधळ केला आणि त्यानंतर हा सगळा प्रकार पाहायला मिळतोय। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी सत्यम सिंग सध्या आपल्यासोबत आहे। सत्यम, नेमकी आता सध्या दादर मधली परिस्थिती काय? नक्कीच आज सकाळपासून पाहिलं तर आपण दादर हनुमान मंदिर बाहेर आहेत, नेते आहेत, भेटीगाठी देत आहेत। भाजप नेते असतील, शिष्टमंडळ आहे, सर्व भेटी घेऊन गेलो मात्र यानंतर आहे ते आज या ठिकाणी मंदिराचं जे डेमोलेशनचं नोटीस होता त्यावर आहे ते इथे आणण्यात आलं आहे।